खेळ नशिबाचा भाग 27. सकाळी तिला जाग आली तेव्हा तो रूममध्ये दिसलाच नव्हता. म्हणून संधीचा फायदा घेण्यासाठी म्हणून तिने दार उघडलं. पण तिचं नशीबच खराब होतं म्हणा. युगवीर साहेब समोरच फोनवर बोलत होते. तिने दार उघडता त्याने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा दुसऱ्या दिशेने नजर फिरवली होती. त्याची नजर जिथे गेली तिनेही त्या दिशेने पाहिलेलं होतं. तर तिथे 2 लेडी गार्ड सुद्धा होत्या. त्यांनी सायलीला तेथे आणलेलं होतं आणि तिने युगवीरचा इशारा समजूनच घेतलेला होता. पुन्हा रूममध्ये गेली आणि चिकूच्या आठवणीने पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. युगवीर म्हणाला, काय ग, जेव्हा बघावं तेव्हा रडतच असते तू. कधीतरी रडण्याशिवाय दुसरं काहीतरी करत जा, नुसतं रडत राहते. तू रूममध्ये येतच म्हणाला होता. सायली म्हणाली, प्लीज मला माझ्या चिकू परत द्या. मला माझं बाळ हवं आहे. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज मला माझं बाळ परत द्या. तिने पुन्हा त्याच्या पुढं हात जोडलेले होते. ओके, रेडी हो, आपण आपल्या चिकूकडे जातोय, बोलून तो रूमच्या बाहेर निघून गेला होता. ती लगेच तयार सुद्धा झाली. युगवीरच्या स्टाफने तिच्या गरजेच्या वस्तू आधीच तेथे आणून ठेवलेल्याच होत्या. झालं असं तर चल लवकर, लगेच जायचं आहे आपल्याला. मला माझ्या मुलाला भेटायचं आहे. युगवीर पुन्हा रूममध्ये येऊन घाईघाईने हातात घड्याळ लावतच म्हणाला होता. सायली म्हणाली, हो झालं माझं पण, चला. तिलाही कधी एकदा आपल्या पिल्ल्याला बघावं असं झालेलंच होतं. म्हणून तिने खूप कमी वेळ घेतला होता तयार व्हायला. गाडीमध्ये तो त्याचं काहीतरी काम करत होता, तर ती खिडकीमधून बाहेर बघत होती. कोणीच काही बोलत नव्हतं. तिच्या चेहऱ्यांवरील काळजी थोडी कमी होऊन त्यावर घाई स्पष्ट दिसत होती. आत्ताच्या आत्ता आपल्या पिलांकडं उडत जावं आणि त्याला कुशीत लपवून ठेवावं असं झालेलं होतं तिला. तिला आता तिच्या पिल्ल्याची खूप आठवण येत होती. अगं बेबी, तू पक्षी किंवा परी नाही आहे जी उडत आपल्या पिल्लांकडे जाईल म्हणून. तू एक मनुष्य आहेस, लक्षात ठेवायचं. असा मनुष्य ज्याच्या कुंडीतील युगवीर नावाचा साप फणा काढूनच डसायला बसलेला आहे. कधी एकदा रस्ता संपतो म्हणून अधीरतेने ती बाहेर बघत होती. नंतर नंतर तिला रस्ता थोडा ओळखीचाच वाटायला लागला होता. म्हणून तिने तिच्या मेंदूला कामाला लावलेलं होतं. तर हे काय? तिच्या मेंदूने तिला लगेच उत्तर सुद्धा दिलं. अगं बीबी, हा रस्ता आणि समोर अतिशय रुबाबात उभा असलेला बंगला तर तुझ्या शेजारी बसलेल्या राक्षसांचाच आहे. तुला माहित नाही का? जिथे आपल्यावर तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं. मी पहिल्यांदा तुला तेथेच आणलेलं होतं. तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याकडे बघून खुन्नसी हसतच होता. सायली म्हणाली, चिकू इथे आहे का? तिने अतिशय आश्चर्याने तिला विचारलेलं होतं. युगवीर म्हणाला, नाही, आपण येथे फिरायला आलेलो आहोत. त्याने नकारमातिक मान डोलवत वाकड्यातच शिरून तिला उत्तर दिलेलं होतं. सायली म्हणाली, मग डॅडींनी मला का कळवलं नाही की चिकू येथे आहे म्हणून? तिने हा प्रश्न स्वतःलाच विचारलेला होता. युगवीर म्हणाला, आता खाली उतरणार आहेस की उचलून घेऊन जाऊ तुला? गाडी थांबली तरी ती विचारतच हरवलेली बघून युगवीरने तिला विचारलेलं होतं. सायली म्हणाली, हो हो, बोलत ती पटकन खाली उतरली. युगवीरने तिचा हात धरला आणि तिला घेऊन आतमध्ये गेला. तर समोरच सोफ्यावर तिला प्रतापराव पेपर वाचत बसलेले दिसले होते. त्यांना बघताच तिला सुद्धा खूप आनंद झालेला होता. आता आपण युगवीरपासून वाचू अशी आशा तिच्या मनात निर्माण झालेली होती. तिला आनंद झाला होता प्रतापरावला बघून. सायली म्हणाली, डॅडी. तिने जराही वेळ न घालवता आवाज दिला. त्यांनी लगेच तिच्याकडे बघितलं आणि मग युगवीरकडे बघून स्माईल दिली, जे सायलीला थोडं खटकलेलंच होतं. प्रतापराव यांना युगवीर येथे अचानक आलेला बघून जराही आश्चर्य झालेलं नाही. म्हणजे त्यांना माहिती होतं युगवीर जिवंत आहे. हे तिला लगेच समजलेलं होतं. पण ती काहीच बोलली नाही. पण तिने याचा जास्त विचार केलाच नाही आणि युगवीरच्या हातातून स्वतःचा हात सोडून प्रतापरावांजवळ गेली होती. सायली म्हणाली, डॅडी, यांनी आपल्या चिकूला किडनॅप केलेलं आहे. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, प्लीज डॅडा. सायली प्रतापरावाला म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, चिकू येतेच आहे, तू टेन्शन घेऊ नको. सायली म्हणाली, कुठे आहे माझं बाळ? मला भेटायचं आहे माझ्या बाळाला. सायली इकडं तिकडं नजर फिरवतच म्हणाली होती. युगवीर म्हणाला, तो फक्त तुझा मुलगा नाही आहे, माझाही आहे. एकदा सांगितलेलं समजत नाही का ग तुला?
आणि जोपर्यंत तू मॅरेज सर्टिफिकेटवर सही करत नाही तोपर्यंत त्याचं तोंड सुद्धा तुला बघू देणार नाही मी. हे लक्षात ठेव. युगवीर तिच्या जवळ येऊन तिला म्हणाला होता. सायली म्हणाली, डॅडी सांगा ना, चिकू कुठे आहे? मला भेटायचं माझ्या बाळाला. तिने युगवीरच्या बोलण्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत प्रतापरावांना विचारलं होतं. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, युगवीर जसं म्हणाला तसंच होईल आता. मी काहीच बोलणार नाही. मला माझ्या मुलाच्या इच्छा सुद्धा जास्त महत्वाच्या आहेत. प्रतापराव म्हणाले आणि ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. एका क्षणासाठी तर तिला तिच्या शरीरात जीव नाही असं जाणवलेलं होतं. तिला खूप आश्चर्य वाटत होतं. ती खूपच अविश्वासाने प्रतापरावांकडे बघत होती. मी माझ्या मुलाला मरणाच्या दारात गेलेलं पाहिलेलं आहे. आता परत तेच होऊ देणार नाही आहे. तो जिवंत आमच्या समोर आहे. तेच आमचं भाग्य आहे. तेच आमचं नशीब आहे. आता मी त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. प्रतापरावने तिच्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून उत्तर दिलेलं होतं. युगवीर या जगात नाही हे सत्य त्यांच्या परिवाराने स्वीकारलं आणि आपल्या आयुष्यात सगळे पुढे निघून गेलेले होते. 2 महिन्यानंतर प्रतापराव यांचा फोन वाजला होता. पोलीस म्हणाला, हॅलो सर, मी इन्स्पेक्टर चौधरी बोलतोय. प्रतापराव म्हणाले, हा चौधरी साहेब बोला ना, काय काम होतं तुमचं आमच्याकडं? तुमचा मुलगा युगवीर 2 महिन्याआधीच एका मच्छीमाराला सापडलेला आहे आणि तेव्हापासून तो त्यांच्यासोबतच राहत आहे. तिथल्या पोलीस चौकीतून फोन आलेला होता प्रतापरावांना. प्रतापराव म्हणाले, काय काय बोलताय तुम्ही? पण म्हणजे माझा युगवीर जिवंत आहे? प्रतापरावांना आनंद आणि आश्चर्य एकाच वेळी होत होतं. त्यांना खूप आनंद झालेला होता. माझा मुलगा जिवंत आहे म्हणून. त्यांना काय करू आणि काय नको असं झालेलं होतं. पोलीस म्हणाला, हो ते जिवंत आहेत. लोकल पोलीस त्यांना इथे घेऊन येत आहेत. प्रतापराव म्हणाले, थँक्यू साहेब. बोलून प्रतापरावने फोन ठेवला होता. आपलं मूल कसंही आणि कितीही वाईट असलं ना तरी आईवडिलांना त्यांच्यावर प्रेम करतच असतात. त्यांच्यावर जीवापाड प्रेम असतं आईवडिलांचं. आपल्या मुलाला काही झालेलं कोणत्याही आईवडिलांना सहन होणार नाही. तसंच प्रतापरावांचं सुद्धा झालेलं होतं. युगवीर कितीही वाईट असला ना तरी त्याचं प्रेम होतंच त्यांच्यावर. प्रतापराव लगेच पोलीस चौकीला गेले. तेथे युगवीरला एका व्यक्तीसोबत बाकांवर बसलेला त्यांना दिसला होता. अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर तोच रुबाब झळकत होता. पण हे काय, त्याचे कपडे थोडे मडलेले होते. हलक्या क्वालिटीचे होते. दाढी मिशी वाढलेली होती. प्रतापरावने जास्त विचार न करता जाऊन युगवीरला मिठी मारली होती. युगवीर म्हणाला, हो कोण आहेत तुम्ही? सोडा मला, मी ओळखत नाही तुम्हाला. युगवीर प्रतापरावाला लांब करण्याचा प्रयत्न करत म्हणाला होता आणि त्याने कोण तुम्ही हे बोललेलं प्रतापरावांच्या सुद्धा मनाला खूप लागलेलं होतं. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने युगवीरकडे पाहिलं तर त्यांच्या डोळ्यात प्रतापरावाला परकेपणा जाणवला होता आणि ते बघून त्यांचं हृदय सुद्धा पिळवटून निघालेलं होतं. त्यांना खूप वाईट वाटलेलं होतं. प्रतापराव म्हणाले, युगवीर, मी तुझा बाप आहे. कोण म्हणून काय विचारतोस रे तुम्हाला? प्रतापराव कडक आवाजात आणि कडक शब्दात बोलत होते. प्रतापरावला वाईट वाटलं. त्यांनी सायलीची साथ दिली म्हणून युगवीर चिडून त्यांच्याशी असं वागत असेल. त्याला वाईट वाटलेलं असेल म्हणून तो आपल्याला असं करतोय असं त्यांना वाटत होतं. युगवीर प्रतापरावचं बोलणं ऐकून काही आठवण्याचा प्रयत्न करू लागला होता. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नाचे जाळे जमा झालेले होते. विजेंद्र म्हणाला, साहेब, त्यांची स्मरणशक्ती गेलेली आहे. प्रतापरावला चिडलेलं बघून विजेंद्रने मध्ये पडून घडला सगळा प्रकार त्यांना सांगितलेलाच होता. मग प्रतापरावने काही फोटोज, व्हिडिओ वगैरे दाखवून युगवीरला विश्वास दिला की तो युगवीरच आहे आणि प्रतापराव त्यांचे वडील आहेत. मग प्रतापराव युगवीरला घेऊन त्यांच्या शहराबाहेर असलेल्या बंगल्यांवर गेले होते. कारण युगवीरचे खूप जास्त प्रमाणात दुश्मन होते. युगवीर जिवंत आहे आणि त्याची स्मरणशक्ती गेलेली आहे हे जर त्यांना समजलं तर ते युगवीर सोबत काहीतरी बरं वाईट नक्कीच करतील असं त्यांना वाटत होतं. याची कल्पना त्यांना होतीच. म्हणून प्रतापराव यांना युगवीरची स्मरणशक्ती परत येईपर्यंत युगवीर जिवंत असल्याचं ते कोणालाही सांगणार नव्हते. असे 7 वर्ष निघून गेले. या 7 वर्षात खूप काही बदलत गेलेलं होतं. सायलीने अर्जुन सोबत लग्न केलं. स्वतःच्या पायावर उभी राहिली. चिकूही मोठा झालेला होता आता. सायलीचं आयुष्य सुखी समाधानात चालू झालेलं होतं.
आणि एक दिवस युगीरला काही गोष्टी आठवायला लागल्या होत्या. त्याला सगळंच काही आठवत होतं. त्याने डोक्याला अजून जास्त जोर दिला तर त्याला सगळं काही हळूहळू आठवू लागलेलं होतं. प्रतापरावांचा बदललेला स्वर पाहून सायलीला काय बोलावं ते सुचेनासं झालं. तिला खूप वाईट वाटत होतं. तिने त्यांना वडील मानलेलं होतं ना म्हणून. खूप जास्त विश्वास होता तिचा त्यांच्यावर. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, प्लीज मला समजून घे बरं. तुझा मुलगा काही काळ तुझ्यापासून लांब आहे तर तुला किती त्रास होतोय कळतंय ना तुला मी काय बोलतोय तर. मग विचार कर ना, मला तेव्हा किती त्रास झाला असेल जेव्हा मी ऐकलं माझा मुलगा या जगात नाही म्हणून. आणि जेव्हा मला समजलं तो जिवंत आहे तेव्हाच मी ठरवलं काहीही झालं ना तरी युगीरला अंतर द्यायचं नाही आता. सायली म्हणाली, म्हणून तुम्ही माझं हसतं-खेळतं आयुष्य उद्ध्वस्त करण्यास साथ देणाऱ्या माणसाला. प्रतापराव म्हणाले होते, मी तुला आणि चिकूला काहीच त्रास होऊ देणार नाही आहे सायली. याची काळजी मी नक्कीच घेईन. सायली म्हणाली, डॅडी, आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ना त्याचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. खूप उपकार झाले तुमचे माझ्यावर. पण त्यासाठी मी माझ्या मुलाचं आणि माझं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तुमच्या या हैवान मुलासोबत नाही राहू शकत. नाहीच राहू शकत. राहायचं नाही मला याच्यासोबत. युगीर म्हणाला, तुला माझ्यासोबत राहायचं नाही ना तर ठीक आहे ना, तू जाऊ शकतेस येथून. पण माझा मुलगा माझ्यासोबतच राहील हे लक्षात ठेव. युगीर मध्ये पडूनच म्हणाला होता. सायली म्हणाली, तुम्ही का आमच्या मागे लागलेले आहात? आम्ही तुमच्याशिवाय खूप सुखात आणि आनंदात आहोत. तुम्ही प्लीज आमच्या आयुष्यातून निघून जा. आम्हाला एकटं सोडा. युगीर म्हणाला, नाही, असं मी कधीच होऊ देणार नाही. मला माझा मुलगा हवा आहे आणि माझा निर्णय पक्का झालेला आहे. तो मी आता बदलू शकतच नाही. युगीर सायलीला खाऊकी गिळू नजरेने बघतच होता. सायली म्हणाली, तो फक्त माझा मुलगा आहे, तुमचा नाही. तुमच्यासारख्या माणसांसोबत राहून एक दिवस तोही राक्षस बनेल असं मला बिलकुल होऊ द्यायचं नाही. आणि हे सगळं मी गप्प बसून बघू शकत नाही आहे. सायली रागाने म्हणाली होती. युगीर म्हणाला, हो का? मग काय करणार ग तू? मारणार आहे मला? मार. युगीर नाटंकी स्वरातच म्हणाला होता. सायली म्हणाली, चिकू कुठे आहे? मला माझ्या बाळाला भेटायचं आहे. सायलीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत प्रतापरावांना विचारलं होतं. युगीर म्हणाला, जास्त माज आलेला दिसतोय तुला. माझ्या पुढं शहाणपणा दाखवायचा नाही. नीट राहायचं. म्हणत युगीरने तिचा जबडा घट्ट आवळून धरला होता. सायली म्हणाली, हा सोडा, दुखतोय. त्याच्या हाताची पकड खूप जास्त घट्ट होती म्हणून तिला वेदना असह्य होत होती. युगीर म्हणाला, तुला काय वाटलं ग? तू जाशील आणि मी तुला जाताना गप्प बघून बसेल का? विसरलीस का हा युगीर काय चीज आहे ते म्हणून? युगीर दात आवडूनच म्हणाला होता. ते कसं विसरशील ना? सायली हलकेच हसत म्हणाली. युगीर म्हणाला, आता जास्त नाटकं करू नकोस. पेपरवर सही कर. नाहीतर तुझ्या लेटेस्ट नवऱ्याला आत्ताच्या आत्ता ढगात पोचवायला मला वेळ लागणार नाही ग. लगेच पाठवेन त्याला मी. यापुढे आयुष्यात कधीही चिकूचं तोंड सुद्धा तुला दाखवणार नाही. आणि राहिला तुझा प्रश्न तर तुला मी आयुष्यभर एका ठिकाणी दाबून ठेवेल ना, पण तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. आता तू ठरव, तुला चिकू आणि माझ्यासोबत सुखात राहायचं आहे की दाबून राहायचं आहे आणि आयुष्यभर चिकूला बघण्यासाठी तरसायचं आहे. युगीर सोफ्यांवर रेलूनच बसत म्हणाला होता. सायली म्हणाली, करते मी सही. म्हणत सायलीने थरथरत्या हाताने पेन हातामध्ये घेतला होता. एक सेकंद घट्ट डोळे मिटून अर्जुनचा हसरा चेहरा तिने आठवला. अर्जुनला आठवतो केलं. सॉरी अर्जुन म्हणाली. मग मनोमन त्याची माफी मागून तिने डोळे घट्ट उघडले आणि डोळ्यात पाणी घालून एक नजर प्रतापराव यांच्याकडे बघून मग पेपरवर सही केली. सायली म्हणाली, आता तरी मला चिकूला भेटू द्या ना. मला माझ्या बाळाला भेटायचं आहे. ती सही करताच युगीरला म्हणाली होती. युगीर म्हणाला, पेपर्स बघू दे मला. एवढी काय घाई झाली तुला? मी काय चिकूला खाणार आहे की काय? म्हणत युगीरने तिच्याकडे पेपर हिसकावून घेतले होते. पेपर बघून झाल्यानंतर तो जागेवरून उठला आणि काही न बोलता निघून जातच होता. सायली म्हणाली, मला चिकूला भेटायचं आहे. माझं बाळ मला हवं आहे. सायली रागाने म्हणाली. युगीर म्हणाला, त्यालाच घेऊन येतोय मी. युगीर वैतागून म्हणाला आणि निघून गेला.
ती तेथे चिकूची वाट बघत बसलेली होती. बघता बघता 4 तास कधी गेले ते सुद्धा तिला कळलं नाही. तरी अजून तो चिकूला घेऊन आलेलाच नाही. म्हणून ती युगवीरच्या रूमकडे निघाली होती. तिने नॉक न करता रूमचं दार उघडलं आणि समोरच युगवीर बेडवर मस्त पसरून झोपलेला तिला दिसला होता आणि त्याला बघून तिची तळपायातली आग मस्तकात गेली. सायली म्हणाली, "अहो, चिकू कुठे आहे? सांगा मला चिकू कुठे आहे?" तिने त्याला जोरजोरात हलवून विचारलं होतं. युगवीर म्हणाला, "काय कटकट आहे ग तुझी? तुला कळत नाही का मी झोपलेला आहे ते म्हणून? तो त्याच्या रूममध्ये आहे, जा." युगवीर वैतागूनच म्हणाला होता. सायली म्हणाली, "मग आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? चिकूला घेऊन येतो बोलून गेलात होता ना, आणि मी एवढा वेळ वाट बघत बसले खालीच त्याची, तुम्ही घेऊन येणार म्हणून." सायली रागाने म्हणाली होती. युगवीर म्हणाला, "मग थोडं डोकं वापरायचंच ना. तुझ्या काय डोक्यात भुगा भरलेला आहे की काय? घरातल्या घरात मला यायला एवढा वेळ कसा लागेल ग मूर्ख कुठली?" युगवीर मुद्दाम हसत तिला म्हणाला होता. यावर ती काहीच न बोलता सरळ निघून गेली. पण तिला चिकूची रूम माहिती नव्हती, म्हणून तिने स्टॉपला विचारलं आणि फायनली आपल्या पिल्लांकडे गेली. चिकू शांत झोपलेला होता, पण त्याचा चेहरा उतरलेला तिला दिसला होता. तिने लगेच जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. चिकू म्हणाला, "मम्मा तू आलीस? मी तुला खूप मिस केलं ग मम्मा." चिकू पण तिला बघून खूप आनंदी झाला होता. त्याला त्याला खूप आनंद झाला होता. सायली म्हणाली, "मी पण खूप मिस केलं बेबी तुला." सायली डोळ्यात पाणी आणतच म्हणाली होती. चिकू म्हणाला, "मम्मा, डॅडा कुठे आहे ग? आणि ती इथे राहतात ना? ते अंकल म्हणत होते की ते माझे डॅडा आहेत." चिकूने विचारता सायली जरा गडबडलीच होती. आता काय उत्तर द्यावं हेच तिला समजत नव्हतं. सायली म्हणाली, "बेबी, खूप उशीर झालेला आहे आता. तू आता झोप. तुला माहिती आहे ना, रात्री उशिरा झोपले की डार्क सर्कल येतात म्हणून." सायलीने विषय बदलण्याचा प्रयत्न केला होता. काय उत्तर देणार होती ती त्या एवढ्याशा जीवाला? आणि त्याला तरी एवढ्या लहान वयात आपल्या आईचं दुःख कसं समजणार होतं? त्याला सांगून सुद्धा काही उपयोग नव्हता ना. म्हणून तिने विषय बदलवणंच तिला जास्त योग्य वाटत होतं. चिकू म्हणाला, "मम्मा, मला तू स्टोरी किंवा सॉन्ग गाऊन झोपव ना गं." चिकू क्यूट फेस करून तिला म्हणाला होता. "सॉरी हा बेबी, अंगाई म्हणतात त्याला." सायली हसतच म्हणाली होती. चिकू म्हणाला, "हो." चिकू हसत तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. सायली म्हणाली, "माझं शोनूलं शोनूलं, माझं छकुलं छकुलं." चिकू लगेच झोपी सुद्धा गेला. तेव्हा तिने त्याला बेडवर व्यवस्थित झोपून त्याला पांघरून घातलेलं होतं आणि ती बाल्कनीमध्ये जाऊन विचार करत उभी होती. जे घडलं होतं ते तिच्या विचाराच्या पलीकडेच होतं. ती विचार सुद्धा करू शकत नव्हती. अशा काही गोष्टी घडल्या होत्या. अर्जुन कसा असेल? युगीने त्याला काही केलं तर नसेल ना? त्याची काही चूक नसताना त्याला हे सगळं भोगावं लागतंय. याचंच तिला खूप वाईट वाटत होतं आणि दुःख सुद्धा होतच होतं. आता यातून कसा मार्ग काढायचा हा विचार करण्यातच सकाळ कधी झाली ते तिला सुद्धा समजलं नाही. अचानक मागून कोणीतरी तिला मिठी मारल्याचं जाणवलं होतंच. तेव्हाच ती भानावर आली. तो दुसरा कोणी नसून युगवीरच होता. हळूहळू तो त्याचा चेहरा तिच्या मानेत घुसवायला बघत होता आणि तिचा एक हात तिच्या पोटांवर आणि दुसरा पोटांच्या थोडं खाली अलगदपणे फिरवत होता. तिने त्याला लांब करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड मजबूत होती आणि त्याचे हात तिच्यावर जी जादू करत होते त्यामुळं तिच्या अंगात ताकदच उरलेली नव्हती आता. त्याने लगेच संधीचा फायदा घेऊन त्याचा हात तिच्या टॉपच्या मध्ये फिरवायला सुरुवात केलेली होती. काय केलं की ती आपल्याला रिस्पॉन्स देईल हे त्याला चांगलंच माहिती होतं आणि तो त्या पद्धतीनेच तिला हळूवार फुलवत होता. आता ती पूर्णपणे आपल्यामध्ये विरघळत चाललेली आहे हे त्याला जाणवताच त्याने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलेलं होतं आणि तिच्या ओठांना स्वतःच्या ओठांमध्ये कैद केलेलं होतं. मग तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेला. तिला तर काही भानच राहिलेलं नव्हतं आता. तो काय जादू करायचा तिच्यावर देव जाणे, पण ती पूर्णपणे त्याच्यामध्ये हरवून जायची. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.